शिवाजना तुझं पहिलं रक्षाबंधन चालू झालेलं आहे बाळा, तर उठा. तर गाईज ही आहे साहिलची लहान बहीण, म्हणजे 2 नंबर, साहिल 3रा नंबर. तर गाईज एवढं गरम होत आहे ना, मला शपथ एवढी गरम होते ना, म्हणजे बघ ती पण एक्झॉस्ट झाले पूर्ण घामाने. वेलकमची तयारी, तिची पूजा करत आहे ताई. तर शिवाज्ञाकडून ही शौर्यासाठी पहिलं रक्षाबंधन. काय बोलशील शीतलताई बद्दल रक्षाबंधनच्या निमित्ताने? त्याच्याबद्दल बोलायचं तर आहेच, पण थांबा जरा, ते सर्व व्यवस्थित होऊ द्या कार्यक्रम. हे गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या या युट्यूब चॅनल मध्ये. तर गाईज आज शिवाज्ञाची पहिली रक्षाबंधन आहे. तर बघूया ती कशा प्रकारे रक्षाबंधन करते. आता तर ती एवढी छोटी आहे, ती तर करू शकत नाही, पण तिच्या वाटेने मी करेन. पण बघा कसा त्योहार आम्ही साजरा करतो आज. यस, आज मी तुम्हाला माझ्या सर्व बहिणींना पण भेटवतो आणि श्रद्धा पण असेल माझ्यासोबत आज, आणि मी माझ्या भावांना पण रक्षाबंधन करेन. आणि त्याच्यात शिवाज्ञा आहे, तिची फर्स्ट रक्षाबंधन आहे. तर त्याची जास्त उत्सुकता आम्हाला जास्त आहे, कारण की तिची फर्स्ट. तुम्हाला खरं सांगू, सकाळपासून मी एक्साइटेड आहे तिला तयार करण्यासाठी की शिवाज्ञा कसं वेळ झोपलेली आहे ती आज. हो, तिला दाखवते तुम्हाला मी. बघा, ती नेहमी झोपेतच असते, पण बघा कशी दिसते. झोप खूप आहे, झोप ना. मग हाय कर आहे. तर चला आता आपण भेटूयात पुढे. तर गाईस, आम्ही निघालोय घरातून आणि आता आलो, गाडीत बसलोय. आता आम्ही निघतोय. पहिल्या कुठे चाललोय आपण श्रद्धा? आपण सुचिता ताईकडे चाललोय. ओके, तर पहिल्या माझ्या बहिणीकडे चाललोय. देन मग इथे झाल्यानंतर इथे एकच घर आहे श्रद्धाच्या साईडच्या बिल्डिंग मध्ये. सो इथे झाल्यानंतर मग आम्ही निघणार आहेत डायरेक्टली आमच्या घरी, म्हणजे माझ्या घरी जाणार आहे. म्हणजे माझ्या घराच्या बाजूला ताईचं घर आहे, दुसऱ्या ताईचं, मोठ्या ताईचं घर. सो तिकडे जाऊन मग काकाच्या मुलींकडे वगैरे जाऊन मग तुम्हाला दाखवतोच, म्हणजे सर कधीच भेटवतो. आज खरंच खूप मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे आज. आणि कॉमेडी पण तुम्हाला दाखवू, आमच्या घरची कशी कॉमेडी चालते ती. हा, तर आज खरंच खूप मजा येणार आहे, सर्व एकत्र भेटणार आहेत. तर आमचा हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि खरंच खूप मजा येणार. आणि गाईज, आपल्या चॅनलला सबस्क्राइब बहीण भावांची मस्ती, हे एवढे मोठे झाले तरी पण बहीण भावांची मस्ती तुम्ही बघितली ना, तुम्हाला असं वाटेल की अशी फॅमिली कुठे बघितली, अजून लहानच आहे ते. आणि दुसरी गोष्ट मस्ती, आणि साहिलला तर भयंकर मस्ती आहे. तुम्ही आज बघतील साहिलचं दुसरं रूप. आणि शिवाज्ञा, तुझं पहिलं रक्षाबंधन चालू झालेलं आहे बाळा, तर उठा आणि जरा आपल्या तयारीला लागा. बाबू, हा पहिल्यांदा रक्षाबंधन आहे तुझं, फर्स्ट टाइम. चला उठा आता. बघा गाईज, आमची झोप बघा, झोप. आणि बघा भाऊ तर तयार आहे रिंगणामध्ये, पण आमची दिदी झोपलेली आहे अजूनपर्यंत.
आणि दक्षसाठी ही स्पेशल राखी शिवाज्ञाकडून, yes. शिवाज्ञाकडून जी मी बांधते. ती लहान आहे सो मीच बांधून टाकते. ओके, पण तिला सोबत घे असं मला वाटतं. हो, सोबत मी फोटो काढताना घेते. जस्ट आता बांधते. ओके. तर गाईज हे शिवाज्ञाकडून त्याला मी हे करते. ओवाळते. अशा प्रकारे आम्ही इकडनं निघत आहेत. बाय भाऊजी, बाय ताई, बाय बाय दक्ष, बाय. चला, साहिलचा आउटफिट बघा. बघा, विथ माय बच्चा. दिसणार नाही, झाकून गेले बिचारे. कशी झोपलाय माझे कॉल. चला या मॅडम, श्रद्धा मॅडम या. चलो चला काहीच निघतो आता आम्ही. मला फोन दे जरा. आज मस्त श्रद्धा तुमचा कमाई डे असतो ना आजच्या दिवशी. हा, आणि आमचा खिशा खाली. असं काय नसतं. एक ठिकाणी इन्कमिंग आहे तर एक ठिकाणी. चला गाईज, आता आम्ही आलेलो आहे ताईच्या घरी. चालले आहे आता. शिवांना ह्या ताईकडे सुद्धा फर्स्ट टाइमच आलेली आहे. तर चला, फर्स्ट फ्लोअरलाच आहे. गाईज, शिवांना इथे पहिल्यांदा आला, त्याच्यामुळे ताईने ती असं एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिक ते काय करतात स्वागत केलाय. ते जायचा वेळ ताईने शिवांचं वेलकम केलं. तर तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे केला वेलकम. तर शिवांना आता उठलेली आहे काहीच. फायनली तिने पूर्ण डोळे उघडलेत. मला वाटते ती जेव्हा घरून निघालोय ना तर सुचिताच्या घरी गेलो होतो, पण तिकडे पण तिने काही डोळे उघडले नाही, मस्त झोपायचंच होते. ओके, घरून निघाल्यानंतर श्रद्धा ही आता उठला. किती लबाड असणार, तरी पण तिची झोप पूर्ण होत नाहीये ती. खबर आहे, भूक लागली तुला आता. अरे बाबा, कशी तिला दूध, श्रद्धा तिला दूध हवंय आता. ती बराच टाइम पासून उपवाशी आहे. माझं काहीच नाहीये, काहीच. तिचं बॅग सामान आणलं बघ. मम्माने ही स्पेशली काल बॅग तुझ्यासाठी घेतली की माझ्या बाबूला सर्व सामान, तिचे कपडे, दूध, लॅक्ट्रोजन हे सोबत असलं पाहिजे. सो त्याच्यासाठी घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मी माझ्या भावाला आता ओवाळते रक्षाबंधनच्या निमित्ताने.
त्याला मी ओवाळते शिवण्याच्या. तर शिवाज्ञाचा हा भाऊ दुसरा एक दक्षला सकाळ सकाळ तिने ओवाळ. आपण दक्षला ओवाळताना झोपली होती. हा बघ बघ दक्ष बघ बघ हिच्याकडे व्यवस्थित. ती कशी आता शौर्याला ओवाळताना कशी मस्त बघत आहे. हा दे त्याच्याकडे या. शौर्य पूर्ण आला ब्लॉग मध्ये. किती खुश आहे बघा शौर्य. काय बोलशील शीतलताई बद्दल रक्षाबंधनच्या निमित्ताने? त्याच्याबद्दल बोलायचं तर आहेच, पण थांबा जरा ते सर्व व्यवस्थित होऊ द्या कार्यक्रम. या कार्यक्रमात अपशब्द चांगले शब्द नाही निघाले पाहिजेत. वाईट शब्द चांगले शब्द निघाले नाही पाहिजेत. तर आपण थोड्या वेळाने मस्त बसून मस्त आपण इंटरव्ह्यू घे. अख्खा जे आता हे युट्यूबवर अपलोड होणार आहे गाईस. आणि एक गोष्ट बोलू का माझ्या गाईस, बर्थडेचं पण गिफ्ट ठेवायचं आणि माझ्या राखीचं पण गिफ्ट ठेवायचं. मग किती हलकट मला हे फक्त प्रेमापोटी डायबिटीज नाही झाला पाहिजे. दोन बर्थडेचं पण गिफ्ट आणि त्याचं पण रक्षाबंधन दोन. मी बर्थडेचं गिफ्ट दिलं असतं. जर मला बर्थडेला इन्व्हाइट केलं असतं केक कापायला ये. हा तर केक भेटला असतं. त्याच्यासाठी कुठे केक? अरे तुला दिलं नाही ना, मग तुला दिलं ना खट्टाला. नाही ना मला. तर गाईज अशा प्रकारे 3 महिन्यांच्या राख्या झालेल्या आहेत आणि अजून 2 बाकी आहेत. ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त खिशा खाली झालेला आहे. अजून थोडासा खावायचा बाकी आहे. जे आणली जेवढी अमाऊंट त्यापैकी बऱ्यापैकी संपलेली आहे. थोडी संपायची बाकी आहे, ती पण थोड्या वेळात 1-2 तासात संपणार आहे. तर एक साईडला आउट गोईंग चालू आहे तर एक साईडला इनकमिंग चालू आहे. तर चला श्रद्धाला एक तिच्या भावाने म्हणजे माझे भाऊजी आहेत, म्हणजे ही माझी ताई आहे. या ताईंचे जे मिस्टर आहेत त्यांना भाऊ मानलं आहे. कारण की तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे श्रद्धाला भाऊ नाही आहे. सो श्रद्धाला आता जेवढेही भाऊ बनतील तेवढे कमीच आहेत. तर भावाकडून तिला एक गिफ्ट आहे तर ते ती अनबॉक्सिंग करते आणि ह्याबद्दल काहीतरी शौर्य सांगणार आहे आपल्याला. ओके तर श्रद्धा प्लीज अनबॉक्सिंग. मला पण दाखवा काय करता तुम्ही. मला वाटतं फास्ट करा. श्रद्धाला ज्या गोष्टीची जास्त गरज होती फायनली ती गोष्टच मिळाली तिला. तर बघा ती किती खुश आहे. खुश आहे. तर गाईस आता माझी मामी एकदम खुश झाली आहे आणि ही पण आमची छोटी बहीण.
तर काही इथे बसून सर्वांनी खूप मस्त धमाल मस्ती मजा केली. खूप दिवसानंतर सर्वांना असं एवढा टाइम स्पेंड करायला मिळाला. खूप मजा आली. तर चला काहीच आता आम्ही निघतो आता घरी जाण्यासाठी. तर आम्ही रेडी वगैरे झालेलो आहे आणि शिवादनाला सुद्धा घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आज एवढे होते माणसं आमच्यासोबत, अजून बरेच लोक होते पण त्यावेळेस काय व्लॉग शूट करायला जमलं नाही. सो निघतो आता घरी जाण्यासाठी. तर भेटूयात आपण पुढे. बाय बाय कुकी बाय. ताई आम्ही निघतोय. मग कसं वाटलं तुला आज? आज एकदम छान वाटलं. माझ्या भाचीला भेटून मला खूप छान वाटलं. ओके. आणि आम्हाला भेटून काय नाही वाटलं? तुम्ही रोज भेटतात. तर चला मी निघतो. चलो बाय बाय. आता मी डायरेक्ट घरी चाललेलो आहोत कारण की शिवांना जरा इरिटेट वगैरे झाली होती, तिला गरमी वगैरे होत होती. सो त्याच्यामुळे आम्हाला व्लॉग शूट करता नाही आला. आता श्रद्धा तिकडे शिवांना फिडिंग वगैरे करत आहे, सो त्याच्यामुळे तिला ब्लॉग एंड करायला येऊ शकत नाही. तर आजचा हा रक्षाबंधनचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. तर तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपली व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. चला भेटूयात आपण पुढे नवीन व्हिडिओमध्ये. आपण लवकरच एक चॅलेंज व्हिडिओ सुद्धा घेऊन येतोय. तर भेटूयात आपण चॅलेंज व्हिडिओमध्ये. चलो बाय बाय.